धुक्यानी वेढलेला घाट भेसूर शांत. पायवाटेवर पाऊस पडत होता. ओलसर मातीचा सुगंध जड वाटत. दूरवरून कुत्र्यांचा हंबरण्याचा आवाज. लखलखणाऱ्या विजांनी रात्र फाडली. जुन्या वाड्याचा दरवाजा किर्र झाला. आत अंधार दाटून बसला होता. भिंतीवर चरचर आवाज फिरत राहिला. मातीचा थंड वास वाढत गेला. जणू कोणी श्वास इथे घेत. तो वाडा सोडून गेलं होतं. फक्त आठवणी जिवंत राहिल्या होत्या. आणि त्या आठवणी रक्ताळलेल्या होत्या. आज रिषभ तिथे पहिल्यांदाच आला. पूर्वजांची मालमत्ता पाहण्यासाठी एकटा. गावकरी त्याला थांबवत होते सतत. वाड्यात रात्री कधी जाऊ नकोस. तो हसत म्हणाला, अंधश्रद्धा असेल माकीचित. पण मनात कुठेतरी शंका जागी. दार मागून आपोआप बंद झालं. दिवसाचा प्रकाश अचानक संपला. किर्र आवाज पुन्हा प्रतिध्वनित झाला. रिषभ टॉर्च घेऊन पुढे निघाला. लाकडी जिना हळू आवाज करत. वरच्या मजल्यावर कोळिष्टकं पसरलेली होती. खिडकीजवळ एखादी सावली उभी. ती हलली, जणू वारा नसताना. त्याच्या मानेवर थंड श्वास जाणवला. तो वळला, पण कुणीच दिसलं. फाटलेल्या दालनातून हलका प्रकाश. जुन्या देवघरात दिवा पेटलेला, पण तिथे कोणी नव्हतं तरीही. दिव्याचा ज्योत थरथर कापत होती. आकस्मित घंटानाद कानात घुमला. धुळीत पायांचे ठसे पुढे जात. ठसे अचानक गायब झाले तिथंच. वरच्या खोलीचा दरवाजा उघडला. मधोमध लाकडी पेटी पडलेली होती. पेटीवर सुकलेल्या फुलांचा थर. हळुवारपणे पेटी उघडताच वारा. गरगरत काळी राख उडाली वर. त्या राखेतून कुजबूज ऐकू आली. परत आलास का मला भेटायला? रिषभ हादरून मागे सरकू लागला. भिंतीवरून सावल्या खाली उतरल्या. जाणीवेत नसलेले पायांचे आवाज. मागून कुणीतरी चालत असल्यासारखं. तो धावू लागला घाबरून एकदम. जिना ओलांडताना कुणीतरी पकडलं. बर्फासारखी थंड बोट मानेवर. कानाजवळ हळू आवाज आला, तुझीच वाट पाहत होते इथं. त्याची टॉर्च खाली कोसळली तिथंच. अंधारात डोळ्याची 2 टिणग्या, जशी प्रेताच्या डोळ्यात दिसतात. सावली जवळजवळ येत होती. अचानक विजांचा प्रकाश चमकला. त्या उजेडात आकृती स्पष्ट दिसली. अर्धवट जळलेला चेहरा काळवंडलेला. कपाळावर पांढरा कुंकवाचा ठिपका. ओठ अरुंद, पण हसत होते. मी तुझी परंपरा राखतीये. रिषभ उरडून पळण्याचा प्रयत्न, पण पाय जमिनीत घट्ट अडकले. मुळांसाठी थंड हात वर आले. त्याला ओढून खाली आणू लागले. अखेरचे त्याचे श्वास तुटू लागले. सावली त्याच्या चेहऱ्यावर झुकली. फुसफुसत एकच वाक्य म्हणाली, आजपासून तूही इथलाच आहेस. वाडा पुन्हा शांत झाला अगदी. फक्त खोलीत नवीन थंडावा पसरला. दुसऱ्या दिवशी गावकरी वाड्यात गेले. रिषभचा कुठलाच पत्ता लागला नाही. फक्त देवघरात दिवा पेटला आणि राखेत नाव उमटलं, ऋषभ. गावकरी भीतीने मागे हटले ताबडतोब, कारण त्या राखेत कुजबूज चालूच. एक आला, अडखी एक हवा.